तर समरजित सिंग घाटगेंनी भाजपची साथ सोडलेली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित सिंग घाटगेंनी तुतारी हाती घेतली। या प्रवेश सोहळ्यासाठी घाटगेंच्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटलेले होते। आगामी विधानसभेला कागलमधून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि घाटगेंविरुद्ध हसन मुश्रीफ अशी तुल्यबळ लढतीची शक्यता आहे। मी जबाबदारीने बोलतो की गैबी चौकामध्ये 2009ला सदाशिवराव मंडलिक साहेबांचा जसा रेकॉर्ड होता तसाच रेकॉर्ड आज या सभेने गेलेला आहे, हे अभिमानाने सांगतो। आपण जेव्हा हा निर्णय घेतला, हा कागल गडिंग्लज उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला, याच्या येत्या काळाच्या परिवर्तनासाठी घेतला। कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण आता 100% काम करणार, इथं आपण घोषित करतो। त्या समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवारांनी घाटगेंच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी बोलताना पवारांनी मोदींवर टीका केली। वर्ष सुद्धा झाले 6 महिन्याच्या पूर्वी तो पुतळा बसवला। देशाचे प्रधानमंत्री आले, त्यांनी त्याचं अनावरण उद्घाटन केलं। आज तो पुतळा उद्ध्वस्त झालेले चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय त्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले। आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी लेखनाची भूमिका घेतात। अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही, हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल।